36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शिरसगाव मोझरी येथील गावठाण परिसरातील विजेच्या दाबात व्होल्टेज वारंवार होणाऱ्या चढउतारामुळे शुक्रवारी रात्री मुख्य बाजार चौकातील पोलवरून आगीचे गोळे पडून ग्रामपंचायतमधील केबल जळाला आणि याच हाय व्होल्टेजमुळे शिरसगावातील एका घराला भीषण आग लागली आहे. तर या आगीमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. शुक्रवारी रात्री 10 ते 10:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून गावामध्ये कमी अधिक दाबाने वीज पुरवठा होतोय. शुक्रवारी रात्री अचानक व्होल्टेज वाढल्यानं गावातील स्ट्रीट लाईटमधून आगीचे गोळे पडू लागलेत. याच दरम्यान प्रशांत कांबळे यांच्या घराच्या पोर्चमधील बल्बचा स्फोट होऊन कूलरनं पेट घेतलाय. आगीच्या ठिणग्या घरामध्ये पसरल्यामुळे काही वेळातच आगीनं रौद्र रूप धारण केलंय आणि हॉलमधील सर्व साहित्य हे जळून खाक झालेत. आग लागताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा केला. त्यानंतर काही वेळातच दिवसा नगरपंचायतीचा अग्निशमन बंब दाखल झाला आणि आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे. घराच्या दुसऱ्या खोलीमध्ये ठेवलेला हरभरा हा शेतमाल सुदैवानं आगीपासून बचावलाय. घटनेची माहिती मिळताच शिरसगावचे तलाठी माळुदे आणि शेंदोळा येथील महावितरणचे कर्मचारी सोळंके यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय. तिवसा येथील नायब तहसीलदार अमोल देशमुख यांनी देखील फोनद्वारे घटनेची माहिती घेऊन विचारपूस केली आहे. तर विजेच्या कमी जास्त दाबामुळे गावातील टीव्ही, मिक्सर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी यापूर्वीही महावितरणाकडे केल्या होत्या. मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप गावकरी करताय. गावठाणाचा वीज प्रवाह दररोज चालू बंद होत असतो. या संदर्भात अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या, पण महावितरणाने लक्ष दिलं नाहीये. त्यांच्या या बेजबाबदारपणामुळेच माझ्या घराला आग लागून मोठं नुकसान झालंय. विभागानं आता तरी ही बाब गांभीर्याने घ्यावी असं मत प्रशांत कांबळे यांनी व्यक्त केलंय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.